नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मॅथ गायडन्स चॅनल मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पार्ट 1 मधलं जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे सेकंड चॅप्टर त्यामधलं 2.3 वरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. तर आपल्याला हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सोडवायचे आहेत. मित्रांनो, हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते मी आता लिहून घेणार आहे नोटबुकमध्ये. ते आपल्याला सांगितलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. तर आपण हे जे एक्झाम्पल आहे ते आता मी नोटबुकवर लिहून घेत आहे. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. मित्रांनो, सर्वात प्रथम जे आपलं जे थर्ड टर्म आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करा, म्हणजे त्याला राईट साईडला सेट करा. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू मायनस 20चं प्लस 20 होऊन जाईल. आणि मित्रांनो, आता ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला थर्ड टर्म मिळत नाहीये, त्यासाठी आपण आता थर्ड टर्म काढणार आहोत. थर्ड टर्म काढताना या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे 1/2 कोफिशियंट ऑफ एक्स आणि ब्रॅकेट स्क्वेअर. आपण हे फॉर्म्युला यूज करणार आहोत. आणि या ठिकाणी आता आपण या ठिकाणी 1/2 इंटू कोफिशियंट ऑफ एक्स, म्हणजेच या ठिकाणी आपला जो एक्स आहे त्याचा कोफिशियंट 1 आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी डिवायडेशन क्रिया होत नाहीये, म्हणून 1 न्यूमिरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 1 जा 1/2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. हा जो स्क्वेअर आहे तो 1चा पण आहे आणि 2चा पण आहे, म्हणून 1चा स्क्वेअर 1 होणार आहे, 2चा स्क्वेअर 4 होणार आहे. तर आपल्याला हे थर्ड टर्म 1/4 मिळालेलं आहे. तर आता हे आपण इक्वेशन मध्ये ऍड करणार आहोत दोन्ही साईडला. म्हणजे आपण इथे लिहिणार आहोत ऍडिंग 1/4 ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन. आता या ठिकाणी आपण इक्वेशन या ठिकाणी 1 पण देऊ शकतो आणि इथं इक्वेशन 1 मध्ये. तर आता या ठिकाणी आपल्याला 1/4 हे इक्वेशन 1 मध्ये ऍड करायचं आहे दोन्ही साईडला. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 इज इक्वल टू 20 प्लस 1/4. मित्रांनो, ज्यावेळेस आपण थर्ड टर्म इक्वेशन मध्ये ऍड करत असतो तर लेफ्ट साईडला हा एक्सपांड तयार होऊन जातो. आणि एक्सपांड तयार झाल्यानंतर, विस्तार तयार झाल्यानंतर आपल्याला त्याचं मूळ रूप घ्यायचं असतं, ओरिजिन फॉर्म घ्यायचं असतं. आता या ठिकाणी हा जो एक्सपांड तयार झालेला आहे त्याचा आपण आता ओरिजिन फॉर्म घेणार आहोत. ते आता कसं तयार करणार आहोत, ही जे फर्स्ट टर्म आहे त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा. एक्सचा जो स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर रूट काय होईल, एक्स होईल. आणि मिडल टर्मचं जे पण साईन असेल ते घ्यायचं असतं. इथं प्लस आहे म्हणून प्लस घ्यायचं. आणि थर्ड टर्म जो आहे तो 1/4 आहे त्याचा पण स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. 1चा स्क्वेअर रूट 1 होणार आहे, 4चा स्क्वेअर रूट 2 होणार आहे आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा. जर आपण याचा विस्तार केला किंवा एक्सपांड केला तर आपल्याला हे मिळणार आहे. इज इक्वल टू या ठिकाणी मध्ये चिन्ह किंवा साईन प्लसचं आहे, तर या ठिकाणी डेनॉमिनेटर इक्वल नसल्यामुळे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 24 जा 80 प्लस 1 1 जा 1 आणि 4 1 जा 4. मित्रांनो, एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर तसं लिहून घ्यायचं आहे. 80 प्लस 1 81/4. या ठिकाणी आपण टेकिंग स्क्वेअर रूट घेणार आहोत. टेकिंग स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट घेताना दोन्ही साईडचे टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. मग या ठिकाणी स्क्वेअर रूट करताना हा स्क्वेअर कट होऊन जाईल. फक्त एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू, आणि स्क्वेअर रूट करत असताना हा प्लस पण होईल आणि मायनस पण होईल, कारण आपले दोन सोल्युशन निघणार आहे. म्हणजे 81चा स्क्वेअर रूट आहे 9 आणि 4चा 2 आहे.
मित्रांनो, आता दोन इक्वेशन तयार होणार आहे. तर आपण एक प्लसचं इक्वेशन तयार करून घेणार आहोत आणि सेकंड मायनसचं इक्वेशन तयार करून घेणार आहोत. या ठिकाणी x प्लस 1/2 इज इक्वल टू 9/2. त्यानंतर x प्लस 1/2 इज इक्वल टू मायनस 9/2. आपण कधीही इक्वेशनमध्ये जे नंबर्स असतात ते आपण राईट साईडला सेट करत असतो, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करत असतो. तर x इज इक्वल टू 9/2 हा जो प्लस 1/2 आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करा, तो मायनस 1/2 होणार आहे. त्याचप्रमाणे येथे पण करायचं आहे. x इज इक्वल टू मायनस 9/2 हा जो प्लस 1/2 आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन केल्यावर तो मायनस 1/2 होणार आहे. देअरफॉर x इज इक्वल टू, इथं डेनोमीटर सेम आहे त्यामुळे आपण एकच घेणार आहोत आणि 9 - 1 और इथे सुद्धा डेनोमीटर इक्वल आहे तर आपण 2 लिहायचं आहे आणि -9 - 1. देअरफॉर x इज इक्वल टू 9 मधून 1 मायनस करा, 8 उरतील अपॉन 2 आणि x इज इक्वल टू साइन इक्वल आहे, ॲडिशन करा, साइन तेच द्या, -10/2. या ठिकाणी डिवायडेशन क्रिया होणार आहे. 2 4 जा 8 आणि 2 5 जा 10. देअरफॉर x इज इक्वल टू 4 आणि x इज इक्वल टू -5. सो द सोल्युशन इज 4 and -5. मित्रांनो, आता आपण सेकंड एक्झाम्पल घेत आहोत. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे x² + 2x - 5 इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे ते मी नोटबुकमध्ये लिहून घेतलेलं आहे. मित्रांनो, मागच्या एक्झाम्पल सारखंच हे सॉल्व करायचं आहे. या ठिकाणी आपण जो -5 आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, त्याला राईट साईडला सेट करायचं आहे. x² + 2x इज इक्वल टू मायनसचं प्लस होऊन जाईल, त्याला इक्वेशन आपण 1 देऊया. त्याचप्रमाणे आता या इक्वेशनमध्ये आपल्याला थर्ड टर्म मिळत नाहीये, ते आपल्याला काढायचं आहे, म्हणून आपण थर्ड टर्म काढणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. 1/2 इंटू कोपिशियंट ऑफ x आणि ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 कोपिशियंट ऑफ x म्हणजे ह्या x चा कोपिशियंट घ्यायचा आहे, तो 2 असणार आहे आणि ब्रॅकेट स्क्वेअर. मित्रांनो, हा न्यूमिरेटर आहे आणि हा डेनोमीटर आहे, म्हणजे 2 कट झाले, म्हणजे 1 उरलेला आहे आणि त्याचा हा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1च होणार आहे, म्हणजे आपल्याला थर्ड टर्म हा 1 मिळतोय. हा 1 आपल्याला इक्वेशन 1च्या दोन्ही साइडमध्ये ऍड करायचा आहे, म्हणून ऍडिंग 1 ऑन बोथ साइड इन इक्वेशन 1. मित्रांनो, आता आपण हे जे इक्वेशन 1 आहे त्याच्यामध्ये आपण 1 ऍड करणार आहोत. x² + 2x + 1 इज इक्वल टू 5 + 1. मित्रांनो, मागील एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं आहेच की ज्यावेळेस आपण थर्ड टर्म ऍड करत असतो तेव्हा हे एक्सपांड तयार होतं आणि त्याचं आपल्याला ओरिजिन फॉर्म किंवा मूळ रूप घ्यायचं असतं. ते आता या ठिकाणी मूळ रूप घेताना हा जो x² आहे त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा x आणि मिडल टर्मचं साइन घ्यायचं असतं, ते प्लस आहे म्हणून प्लस घ्या. आणि थर्ड टर्म जो आहे त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा, 1चा स्क्वेअर रूट 1 होणार आहे आणि त्याचा हा स्क्वेअर इज इक्वल टू 5 + 1 6. मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर रूट करायचं आहे. टेकिंग स्क्वेअर रूट. मित्रांनो, स्क्वेअर रूट करत असताना ब्रॅकेटचा स्क्वेअर कट होऊन जाईल, x + 1 आणि स्क्वेअर रूट केल्यामुळे आपल्याला प्लस आणि मायनस करावं लागणार आहे
आणि 6ला स्क्वेअर रूट नसल्यामुळे त्याला रूटमध्ये यायचं आहे, तर रूट 6 होऊन जाईल. आता प्लसचं इक्वेशन तयार करायचं आणि मायनसचं इक्वेशन तयार करायचं आहे. x प्लस 1 इज इक्वल टू रूट 6 आणि x प्लस 1 इज इक्वल टू मायनस रूट 6. आता आपण ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत. x इज इक्वल टू हा जो 1 आहे तो मायनस होऊन जाईल आणि हा प्लस रूट 6. त्याचप्रमाणे x इज इक्वल टू प्लस 1चं मायनस 1 ट्रान्सफॉर्मेशन केल्यावर आणि हा मायनस रूट 6. आता आपलं जे एक्झाम्पलचं सोल्युशन आहे ते हे निघालेलं आहे. याच्यामध्ये कोणतीही क्रिया होणार नाही कारण की हा रूटमध्ये आहे आणि हे नंबर्स आहे. त्यामुळे द सोल्युशन देअरफॉर द सोल्युशन इज -1 प्लस रूट 6 आणि -1 मायनस रूट 6. मित्रांनो, आता आपण थर्ड एक्झाम्पल घेत आहोत. यामध्ये सांगितलेलं आहे m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू -3. तर मी ते एक्झाम्पल हे नोटबुकमध्ये लिहून घेतलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन करायची गरज नाही, ते आपल्याला डायरेक्ट दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी त्याला इक्वेशन 1 देऊया. मित्रांनो, आता या ठिकाणी इक्वेशनमध्ये थर्ड टर्म मिळत नाही, ते आपल्याला काढायचं आहे. मग पुन्हा आपण मागील एक्झाम्पल प्रमाणेच करणार आहोत. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोपिशियंट ऑफ m आणि ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी मित्रांनो 1/2 इंटू कोपिशियंट ऑफ m, तर mचा जो कोपिशियंट आहे तो -5 आहे, तो आपल्याला -5 लिहायचा आहे आणि ब्रॅकेट स्क्वेअर. मित्रांनो, या ठिकाणी डिवायडेशन क्रिया होत नाही, तर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि डेनॉमिनेटरचं पण मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 1 जा 5 म्हणजे -5 आणि 2 1 जा 2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. मायनसचा स्क्वेअर हा प्लस असतो, 5चा स्क्वेअर 25 झाला आणि 2चा स्क्वेअर 4 झालेला आहे. आणि आता हे जे आपलं थर्ड टर्म मिळालेलं आहे ते इक्वेशन 1 मध्ये दोन्ही बाजूला आपण ऍड करणार आहोत. ऍडिंग 25/4 ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. Therefore, m स्क्वेअर मायनस 5m. आता आपण 25/4 हे दोन्ही साईडला ऍड करणार आहोत. m स्क्वेअर मायनस 5m प्लस 25/4 इज इक्वल टू -3 प्लस 25/4. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा आपण थर्ड टर्म ऍड करत असतो तेव्हा ते एक्सपांड तयार होतं, त्याचं ओरिजिन फॉर्म घ्यायचं असतं, ते स्क्वेअर रूट करावं लागेल. फर्स्ट टर्मचा m स्क्वेअरचा स्क्वेअर रूट m होणार आहे आणि मिडल टर्मचा आपल्याला साईन घ्यायचं आहे, ते मायनस होणार आहे. आणि थर्ड टर्म आहे त्याचा पण स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. 25चा स्क्वेअर रूट 5 आहे, 4चा स्क्वेअर रूट 2 आहे आणि ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, या ठिकाणी आपले डेनॉमिनेटर इक्वल नाही आहे म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि डेनॉमिनेटरचं पण मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 4 जा 12 -12 प्लस 25 1 जा 25/4 1 जा 4. मित्रांनो, या ठिकाणी m -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहून घ्यायचं आहे. 25 मधून 12 मायनस करायचे आहे अपोजिट साईन असल्यामुळे आणि तर आपलं +13 उरेल /4. आता आपल्याला स्क्वेअर रूट करायचं आहे. टेकिंग स्क्वेअर रूट मग स्क्वेअर रूट करत असताना हा स्क्वेअर कट होऊन जाईल. m -5/2 इज इक्वल टू, आणि स्क्वेअर रूट केल्यामुळे आपल्याला प्लस आणि मायनस घ्यावं लागणार आहे कारण आपल्याला 2 सोल्युशन निघणार आहे. मग आता 13ला स्क्वेअर रूट नसल्यामुळे त्याला रूटमध्ये टाकायचं आहे. रूट 13 आणि 4चं स्क्वेअर रूट 2 आहे. मित्रांनो, आपण 2 इक्वेशन तयार करून घेणार आहोत, एक प्लसचं एक मायनसचं.
Therefore, m minus 5 upon 2 is equal to root 13 upon 2, or m minus 5 upon 2 is equal to minus root 13 upon 2. आपण नंबरला कुठं ट्रान्सफॉर्मेशन करत असतो, राईट साईडला आपण त्याला सेट करत असतो. तेच करायचं आहे. m इज इक्वल टू रूट 13 अपॉन 2, हा मायनसचं प्लस होऊन जाईल 5 अपॉन 2. त्यानंतर इथं सुद्धा आपल्याला मायनस रूट 13 अपॉन 2 मायनसचं प्लस होऊन जाईल 5 अपॉन 2. देअरफॉर इथं डेनोमीटर इक्वल आहे, तर आपल्याला एकच डेनोमीटर घ्यायचं आहे, 5 प्लस रूट 13, और m इज इक्वल टू या ठिकाणी सुद्धा डेनोमीटर इक्वल आहे, एकच लिहायचा, आणि प्लस मायनस रूट 13. तर आपलं हे आन्सर निघालेलं आहे. द सोल्युशन इज 5 प्लस रूट 13 अपॉन 2 and 5 minus root 13 upon 2. मित्रांनो, आता आपण फोर्थ एक्झाम्पल घेत आहोत. या ठिकाणी सांगितलेलं आहे 9y स्क्वेअर मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0. आपण ते एक्झाम्पल हे आपण नोटबुकमध्ये लिहून घेतलेलं आहे. मित्रांनो, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला असं दिसून येतं की या ठिकाणी जे फर्स्ट टर्म आहे त्याचा कोफिशियंट 9 आहे, मोर दॅन 1 आहे, आणि आपण जे फर्स्ट 3 एक्झाम्पल जे पाहिले होते त्यामध्ये कोफिशियंट 1 होता. ज्यावेळेस फर्स्ट टर्मला 1 पेक्षा जास्त किंवा मोर दॅन 1 कोफिशियंट असेल तेव्हा त्या कोफिशियंटने ह्या इक्वेशनला डिवाइड करायचं आहे. आता या ठिकाणी 9 असल्यामुळे ह्या सर्व टर्मला किंवा इक्वेशनला 9 ने डिवाइड करायचं आहे. तर आपण या ठिकाणी लिहू divide each term by 9 we get म्हणजे 9y square upon 9 minus 12y upon 9 plus 2 upon 9 is equal to 0. मित्रांनो, 9 कट होणार आहे. या ठिकाणी डिवायडेशन होऊन जाईल, म्हणजे y स्क्वेअर मायनस या ठिकाणी डिवायडेशन होणार आहे. 3 ने डिवाइड होईल पहा. 3 3 जा 9 आणि 3 4 जा 12. 4 अपॉन 3y प्लस 2 अपॉन 9 इज इक्वल टू 0. आता हे मागील एक्झाम्पल सारखं तयार झालेलं आहे. आणि आता आपल्याला हे जे 2 अपॉन 9 आहे याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. त्याला राईट साईडला सेट करायचं आहे. y स्क्वेअर मायनस 4 अपॉन 3y इज इक्वल टू प्लसचं मायनस होईल मायनस 2 अपॉन 9. याला आपण इक्वेशन 1 देऊया. मित्रांनो, परत आपल्याला थर्ड टर्म काढायचं आहे या ठिकाणी, म्हणून आपण आता थर्ड टर्म लिहिणार आहोत. थर्ड टर्म इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू कोफिशियंट ऑफ y आणि ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 2 कोफिशियंट ऑफ y चा कोफिशियंट काय मायनस 4 अपॉन 3 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. मित्रांनो, या ठिकाणी डिवायडेशन होत नाहीये, म्हणून आपण न्यूमिरेटरचा आणि डेनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 1 4 जा 4 म्हणजे मायनस 4 आणि 3 2 जा 6 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी डिवायडेशन होत आहे. 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6 म्हणजे मायनस 2 अपॉन 3 आणि ब्रॅकेट स्क्वेअर आलेला आहे. आणि हा जो स्क्वेअर आहे तो दोघांचा आहे. 2 चा स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर 4 होऊन जाईल, कारण मायनसचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो किंवा प्लस असतो. 3 चा स्क्वेअर 9. तर आपण आता 4 अपॉन 9 जो आहे तो आपण इक्वेशन 1 मध्ये दोन्ही साईडला ऍड करणार आहोत. ऍडिंग
4/9 ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. आता या ठिकाणी आपलं जे इक्वेशन 1 आहे ते आपलं या ठिकाणी y² मायनस 4/3y इज इक्वल टू -2/9 आहे. तर आपण यामध्ये दोन्ही साईडला आपण 4/9 ॲड करणार आहोत. y² मायनस 4/3 y प्लस 4/9 इज इक्वल टू -2/9 प्लस 4/9. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी जेव्हा आपण थर्ड टर्म ॲड करत असतो तेव्हा एक्सपांड तयार होतं. आपल्याला त्याचं ओरिजिन फॉर्म तयार करून घ्यायचं असतं. हा वायचा जो फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर रूट वाय होणार आहे, मिडल टर्मचं साईन घ्यायचं आहे आणि थर्ड टर्मचा पुन्हा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. 4चा स्क्वेअर रूट 2 आणि 9चा स्क्वेअर रूट 3 आणि ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, या ठिकाणी डेनॉमिनेटर इक्वल आहे, आपण डेनॉमिनेटर एकच घेणार आहोत आणि -2 प्लस 4. देअरफॉर y मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 मधून 2 मायनस करा 2/9. मित्रांनो, आता आपण टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट करत असताना हा स्क्वेअर कट होऊन जाईल. y मायनस 2/3 इज इक्वल टू प्लस मायनस, आणि हा जो 2 आहे 2ला स्क्वेअर रूट नसल्यामुळे त्याला रूट 2 करायचं आहे आणि 9ला स्क्वेअर रूट आहे तो 3 होईल, 3 होणार आहे. आता मित्रांनो, आपण दोन इक्वेशन तयार करणार आहोत, एक प्लस एक मायनसचं. देअरफॉर y मायनस 2/3 इज इक्वल टू रूट 2/3 और y मायनस 2/3 इज इक्वल टू मायनस रूट 2/3. मित्रांनो, जागे अभावी मागच्या पानावर लिहित आहे. मित्रांनो, या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. आपण नंबरला राईट साईडला सेट करत असतो, तर -2/3 आपण राईट साईडला सेट करणार आहोत, तसंच -2/3 इकडे सेट करणार आहोत राईट साईडला. तर देअरफॉर y इज इक्वल टू, मायनसचं प्लस होऊन जाईल 2/3 आणि प्लस y इज इक्वल टू 2/3 प्लस हा जो आपला रूट 2/3 हा कसा देणार आहोत, रूट 2/3. त्यानंतर पुन्हा y इज इक्वल टू जो आपला ह्या ठिकाणी -2/3 आहे, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन केलं तो प्लस होऊन जाईल प्लस 2/3 आणि या ठिकाणी आपलं मायनस रूट 2/3 तो कसं लिहून घेतला, मायनस रूट 2/3. मित्रांनो, डेनॉमिनेटर इक्वल आहे, एकच डेनॉमिनेटर घ्यायचं आहे. 2 प्लस रूट 2 आणि y इज इक्वल टू, येथे पण डेनॉमिनेटर इक्वल आहे, एकच लिहा, 2 मायनस रूट 2. म्हणजे आपलं जे सोल्युशन आलेलं आहे ते 2 प्लस रूट 2/3 अँड 2 मायनस रूट 2/3. द सोल्युशन इज 2 प्लस रूट 2/3 अँड 2 मायनस रूट 2/3. मित्रांनो, आता आपण 5th एक्झाम्पल घेत आहोत. 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. मी हे एक्झाम्पल येथे लिहून घेतलेलं आहे. 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा फर्स्ट टर्मला 1 पेक्षा किंवा 1 पेक्षा जास्त कोपिसेंट असेल किंवा मोठा असेल तेव्हा त्या कोपिसेंटने ह्या इक्वेशनला डिवाइड करायचं असतं. म्हणजे आता या ठिकाणी आपला जो कोपिसेंट आहे तो मोर दॅन 1 आहे, म्हणून या 2 ने या सर्व इक्वेशनला काय करायचं आहे, आपल्याला डिवाइड करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण डिवाइड
each term by 2, we get, आता आपण 2y² ला 2 ने डिवाइड करायचं आहे, प्लस 9y ला पण 2 ने डिवाइड करायचं आहे, आणि 10 ला पण 2 ने डिवाइड करायचं आहे, इज इक्वल टू 0. या ठिकाणी मित्रांनो 2 2 कट झालेले आहे, आणि 2 ने 10 ला डिवाइड करा, 2 5 जा 10, म्हणजे आपला y² प्लस 9/2y प्लस 5 इज इक्वल टू 0. मित्रांनो आता ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, हा जो 5 आहे त्याला राईट साईडला सेट करायचा आहे, म्हणजे y² प्लस 9/2y इज इक्वल टू -5. याला इक्वेशन 1 देऊया. आता आपल्याला या इक्वेशन मध्ये थर्ड टर्म मिळवायचं आहे, म्हणजे मागील एक्झाम्पल प्रमाणेच आपल्याला थर्ड टर्म काढून घ्यायचं आहे. 1/2 इंटू कोपिशियंट ऑफ y ब्रॅकेट स्क्वेअर. मित्रांनो या ठिकाणी 1/2 कोपिशियंट ऑफ y, म्हणजे कोपिशियंट ऑफ y म्हणजे काय आला, या y चा कोपिशियंट घ्यायचा आहे, तो प्लस आहे 9/2 ब्रॅकेट स्क्वेअर. मित्रांनो इथं डिवायडेशन होत नाही, त्यामुळे न्यूमरेटरचं आणि डेनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 9 1 जा 9 आणि 2 2 जा 4 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. 9 चा स्क्वेअर 81 आहे, 4 चा स्क्वेअर 16 आहे. आपले हे थर्ड टर्म तयार झालेलं आहे. मित्रांनो आता आपण हे थर्ड टर्म इक्वेशन 1 मध्ये ऍड करणार आहोत. ऍडिंग 81/16 ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. मित्रांनो आता आपले इक्वेशन 1 या ठिकाणी y² प्लस 9/2y इज इक्वल टू -5 आहे, तर 81/16 हे दोन्ही साईडला ऍड करणार आहोत. y² प्लस 9/2y प्लस 81/16 इज इक्वल टू -5 प्लस 81/16. आता या ठिकाणी पुन्हा एक्सपांड तयार झालेला आहे, म्हणजे आता आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे, आणि म्हणजेच ओरिजिन फॉर्म तयार करून घ्यावा लागणार आहे. वायचं स्क्वेअर रूट y आहे, वायचं स्क्वेअर रूट y, मिडल टर्मचं आपलं साईन प्लस आहे, थर्ड टर्म जे आहे त्याचा स्क्वेअर रूट 81चा स्क्वेअर रूट 9 आहे, आणि 16चा काय आहे 4 आहे, आणि ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, या ठिकाणी आपलं डेनॉमिनेटर इक्वल नाही आहे म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 16 5 जा -80 प्लस 81, कारण 1 ने जर 81 ला मल्टिप्लाय केलं तर 81च होणार आहे, आणि 16 1 जा 16. जागेअभावी मी ह्या पेजवर लिहित आहे. मित्रांनो आता आपलं या ठिकाणी y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, या ठिकाणी -80 आणि प्लस 81 आहे, अपोजिट साईन आहे म्हणून सबट्रॅक्शन करायचं, आणि मोठ्या टर्मचं आपण साईन देणार आहोत, म्हणजे 81 मधून 80 मायनस करा तर +1 उरणार आहे, अपॉन हे 16. या ठिकाणी आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे हा जो स्क्वेअर कट होऊन जाईल, काय होईल आपलं y प्लस 9/4 इज इक्वल टू प्लस मायनस 1चं स्क्वेअर रूट 1 होईल, 16चं स्क्वेअर रूट 4 होणार आहे. दोन इक्वेशन तयार होणार आहे, प्लसचं आणि मायनसचं. y प्लस 9/4 इज इक्वल टू 1/4 और y प्लस 9/4 इज इक्वल टू -1/4. मित्रांनो ही जे नंबर आहे 9/4 याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, राईट साईडला सेट करायचं आहे. y इज इक्वल टू 1/4 मायनस 9/4 और y इज इक्वल टू -1/4. हा प्लसचं मायनस होणार आहे, -9/4. देअरफॉर y इज इक्वल टू, या ठिकाणी डेनॉमिनेटर इक्वल आहे तर आपण एकच डेनॉमिनेटर घेणार आहोत,
आणि 1 मायनस 9 और y इज इक्वल टू, इथं सुद्धा डेनोमिनेटर इक्वल आहे, एक डेनोमिनेटर घ्यायचं आहे, -1 मायनस 9. देअरफॉर y इज इक्वल टू, अपोजिट साईन असल्यामुळे इथं सबट्रॅक्शन करावं लागेल आणि मोठ्या टर्मचं साईन द्यावं लागेल. 9 मधून 1 मायनस करा, -8 उरणार आहे अपॉन 4 इज y इज इक्वल टू, या ठिकाणी साईन इक्वल आहे, ऍडिशन करा पण साईन तेच द्या, -10 होणार आहे अपॉन 4. या ठिकाणी डिवायडेशन होणार आहे, 4 2 जा 8 आणि या ठिकाणी 2 2 जा 4, 2 5 जा 10. देअरफॉर y इज इक्वल टू -2 ऑब्लिक y इज इक्वल टू -5 अपॉन 2. म्हणजे आता आपलं द सोल्युशन इज -2 and -5 upon 2. मित्रांनो, आता आपलं लास्ट एक्झाम्पल आहे 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. मी हे एक्झाम्पल नोटबुक मध्ये लिहून घेतलेलं आहे. ते 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. आता आपण हा जो 7 आहे त्याला राईट साईडला ठेवायचा आहे. फक्त हा जो 4x आहे त्याला आपण लेफ्ट साईडला सेट करणार आहोत, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करून घेणार आहोत. 5x², 4x -4x होईल इज इक्वल टू हा 7. याला इक्वेशन 1 देऊया. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की जर मोर दॅन 1 कोफिशियंट असेल तर त्याने काय करायचं असतं, त्या इक्वेशनला डिवाइड करायचं असतं. मग डिवाइड each term by 5 we get इथे 5 आहे. मग 5x² अपॉन 5 मायनस 4 अपॉन 5x इज इक्वल टू 7 अपॉन 5. 5 कट झाले, x² मायनस 4 अपॉन 5x इज इक्वल टू 7 अपॉन 5. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या इक्वेशन मध्ये थर्ड टर्म मिळवायचा आहे. तो आपल्याला मागील एक्झाम्पल प्रमाणेच थर्ड टर्म काढून घ्यायचा आहे. 1/2 इंटू कोफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. 1/2 इंटू कोफिशियंट ऑफ x. कोफिशियंट ऑफ x म्हणजेच आपला हा कोफिशियंट ऑफ x काय येणार आहे, -4/5 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. मित्रांनो, या ठिकाणी डिवायडेशन इथे होणार आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4. मग या ठिकाणी काय उरतं, 2 1 जा 2 म्हणजे -2 आणि 5 1 जा 5 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. हा स्क्वेअर दोघांचा आहे. मायनसचा स्क्वेअर हा प्लस असतो. 2चा स्क्वेअर 4 झाला आणि 5चा स्क्वेअर 25. आपल्याला 4/25 हे इक्वेशन 1 मध्ये ऍड करायचं आहे. याला आपण इक्वेशन 1 देऊया. ऍडिंग 4/25 ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. मित्रांनो, आता आपलं इक्वेशन 1 मध्ये आपण 4/25 हे दोन्ही साइडला ऍड करणार आहोत. म्हणजे x² आपलं इक्वेशन 1 आहे, x² मायनस 4/5 x प्लस 4/25 इज इक्वल टू 7/5 प्लस 4/25. मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं आहे की या ठिकाणी जेव्हा आपण थर्ड टर्म तयार करत असतो किंवा ऍड करत असतो त्यावेळेस हे एक्सपांड तयार होऊन जात असतं. मग त्याचं आपल्याला मूळ रूप घ्यायचं असतं किंवा ओरिजिन फॉर्म घ्यायचं असतं. ते आपण फर्स्ट टर्मचा स्क्वेअर रूट घेत असतो. एक्सचा स्क्वेअर रूट x आहे, मिडल टर्मचा आपण साइन घेतो आणि थर्ड टर्म जो आहे त्याचा आपण स्क्वेअर रूट घेत असतो. 4चा स्क्वेअर रूट 2 आहे, 25चा स्क्वेअर रूट 5 आहे आणि ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, या ठिकाणी डिनॉमिनेटर इक्वल नाही आहे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 25 7 जा 175
प्लस 5 4 जा 20 आणि 25 5 जा 125. x मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी साइन इक्वल आहे, ॲडिशन करा, साइन तेच द्या. 195 होईल अपॉन 125. तर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी 5 ने डिवाइड होणार आहे, तर आपण 5 ने डिवाइड करूया. 5 2 जा 10 आणि 5 5 जा 25. 5 3 जा 15. 19 मधून 15 मायनस केल्यावर 4 होतात आणि 45 होतील. 5 9 जा 45. आता आपल्या या ठिकाणी x मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 39/25. मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. टेकिंग स्क्वेअर रूट. मित्रांनो आता या ठिकाणी स्क्वेअर रूट करत असताना हा स्क्वेअर कट होऊन जाईल. x मायनस 2/5 इज इक्वल टू प्लस मायनस आणि 39ला स्क्वेअर रूट नसल्यामुळे त्याला आपण रूटमध्ये टाकणार आहोत आणि 25 ला स्क्वेअर रूट 5 आहे तो लिहिलेला आहे. आता आपण दोन इक्वेशन तयार करणार आहोत, प्लस आणि मायनस. ते देअरफॉर x मायनस 2/5 इज इक्वल टू रूट 39/5 और x मायनस 2/5 इज इक्वल टू मायनस रूट 39/5. मित्रांनो आता आपण ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत. मायनस 2/5 याला आपण राईट साईडला सेट करणार आहोत. x इज इक्वल टू मायनसचं प्लस होऊन जाईल 2/5 प्लस रूट 39/5 ऑब्लिक x इज इक्वल टू ह्या मायनस 2/5चं पण ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, तो पण राईट साईडला सेट करायचा आहे. तो प्लस होऊन जाईल 2/5 मायनस रूट 39/5. देअरफॉर x इज इक्वल टू डेनोमिनेटर इक्वल आहे, एकच डेनोमिनेटर घ्यायचं आहे 2 प्लस रूट 39 और x इज इक्वल टू 5 लिहून घ्या. डेनोमिनेटर इक्वल असल्यामुळे 5 लिहिलेलं आहे. 2 मायनस रूट 39. तर आपलं जे सोल्युशन आलेलं आहे ते 2 प्लस रूट 39/5 आणि 2 मायनस रूट 39/5. The solution is 2 plus root 39/5 and 2 minus root 39/5.